श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आयुष्यामध्ये एकटे पडला असाल, तुम्हाला आयुष्य भीतीदायक वाटत असेल किंवा आयुष्यात खूप तडजोड करावी लागत असेल, आयुष्याचा कंटाळा आला असेल, आयुष्य संपावं असं वाटत असेल, तर स्वामी भक्तांनो, स्वामींचे हे संदेश तुम्हाला जगण्यासाठी प्रेरित करतील. तुमच्या आयुष्याला योग्य वळण कसे लावावे यासाठी मार्ग दाखवतील. त्यामुळे मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजचे स्वामी संदेश जरूर ऐका, जेणेकरून तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल. तुमचे आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, स्वामींचे खरे भक्त असाल तर स्वतःला संपवण्याचा कधीही विचार करू नका. वाईट काळामध्ये उशिरा का होईना, पण माझी स्वामी माऊली साथ मात्र नक्की देते, असा स्वामींवर दृढ विश्वासच ठेवा. भक्तांनो, स्वामींचे भक्त असाल, खरे भक्त असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा आणि व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला स्वामींचे मोटिवेट करणारे व्हिडिओ पाहायला मिळतील. स्वामी म्हणतात, अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ टाईप कर. एखाद्या व्यक्तीला खूप राग येतोय, तिटकारा वाटतोय, तर मग आठवा ती व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुमच्याशी कशी वागली. अजूनही राग येत असेल तर कायमचे त्या व्यक्तीला दूर करा, हे तुमच्या हिताचे असेल. आणि तसे करता येणे शक्य नसेल तर विश्वास ठेवा, तुम्ही भाग्यवान आहात. तुमची सुखदुःखे वाटून घेण्यासाठी तुमच्यासोबत कोणीतरी आहे, ज्याच्यासोबत त्यांचे कुटुंब आहे. तो या विश्वातला पुण्यवान आत्मा आहे. मित्रांनो, हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते म्हणजे माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते म्हणजे माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते म्हणजे माझे स्वामी. दुःखात मीच तुझ्या आहे न संगतीला, ठेवी मनी भरोसा आहे मी शब्द दिला. श्रद्धा धरून पोटी घाली तू साध मजला, आहे तुझ्याच पाठी येते मी थांबलेला. तू चालताच पुढती येईन मागुती मी, सांभाळण्यास तुझला होईन सावली. मी का व्यर्थ भीत आहे, आगामी संकटाला आहे सिद्ध. ना मी सारे निवारण्याला हा शब्द, सद्गुरूंचा स्वप्नात कानी आला. आधार तोच आहे मम भागले जीवाला. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे. मनापासून हाक मार, मी येईन असं स्वामी म्हणतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर संदेश ऐकायला आवडत असतील तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटुवचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौत्यवान बनविले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर थोडंसं चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवलं तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझी नाही बनवले तर सांग.
सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथूनच मी साथ देत असतो तुझी. काय लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न करता. असं केल्याने हा नाराज होईल, तसं केल्याने तो नाराज होईल. आपण कितीही लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न केला, पण आपलं मन समजून घेणारं या जगात कोणी नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी जगून बघा, कुठंपर्यंत लोकांसाठी जगणार. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आपल्याला खूप आनंद मिळतो. स्वामी म्हणतात, नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नाही, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणीने रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडतो, हे महत्त्वाचं असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं, धैर्याने त्याच मार्गावर जायचं असतं. रडताना पाठीवर हात फिरवून काय झालं विचारणारा महत्त्वाचा असतो. हरल्यावर धीर देणारा महत्त्वाचा असतो. वाईट परिस्थितीत मदत करणारा महत्त्वाचा असतो. रुसून बसल्यावर समजून सांगणारा महत्त्वाचा आहे. चुकीच्या वाटेवर जाताना चांगला मार्ग दाखवणारा महत्त्वाचा असतो. खचून गेल्यावर प्रेरणा देणारा महत्त्वाचा असतो. त्यासाठी अशी माणसं तुमच्या आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. जेवढा आपण जप कराल, तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल, तेवढे जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करू, तेवढे श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल, तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच. हा विश्वास स्वामींवर असायला पाहिजे. त्याच विश्वासाने स्वामींचे चरित्र पारायण करायला पाहिजे, स्वामींची सेवा करायला पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं देण्यात, दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही, वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. मित्रांनो, स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार ऐकून कसं वाटलं हे नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक केलाच असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.